आजच्या व्हिडिओमध्ये आपण तयार करणार आहोत डाळबट्टी। हे मी बट्टीचं पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये मक्याचं पीठ आहे जास्त। भरडा कसा काढतो आपण त्याप्रमाणे हे दळून घेतलेलं आहे पीठ। आपण याच्यामध्ये बेकिंग सोडा घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे 1 चमचाभर आणि याच्यामध्ये आपण ओवा मिक्स करून घेऊया। 1 चम्मच हळद टाकून घेऊया। याच्यामध्ये आपल्याला हा एवढा ओवा वापरायचा आहे। ह्यामध्ये आता पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे। घट्ट मळायचं आहे हे पीठ, म्हणजे आपल्याला याच्या जाड जाड गोळे करून करता येईल। जाड जाड गोळे हे सर्व पीठ आपण मिक्स करून छान मळून घ्यायचं आहे। घट्ट मळायचं आहे हे पीठ, चांगलं मळून घ्यायचं आहे। हे छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे। बघा मी कसं जाड कडक असं पीठ तयार केलं आहे, म्हणजे याचे गोळे तयार करता येईल आपल्याला। बघा मी अशा पद्धतीने ह्याला मळून घेतलेलं आहे। आता याची एक एक चपाती अशी एवढ्या आकाराचे आपल्याला उंडे तयार करायचे आहे। हे बघा अशा प्रकारे हे असे पिठाचे उंडे तयार करून ठेवायचे आहेत आपल्याला, आणि हे आपल्याला वाफळून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने हे गोळे तयार करायचे आहेत। आता आपण ह्याला पाणी ठेवून त्याच्यामध्ये हे वाफळून घेऊया। पाणी उकळायला ठेवलेलं आहे, बघा किती उकळी फुटलेली आहे त्याला। त्याच्यामध्ये मी आता थोडं तेल टाकून घेते। थोडं तेल सोडायचं आहे, म्हणजे ते आपल्याला ते जे गोळे मी याच्यामध्ये ठेवणार आहे शिजायसाठी ते एकमेकाला चिकटणार नाहीत। हे जे गोळे आहेत ते आपल्याला या कढईमध्ये सोडायचे आहेत। सगळे याच्यामध्ये गोळे टाकून घेतलेले आहेत। आता फास्ट गॅस करून आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊया आणि थोड्या वेळाने शिजले का नाही हे पाहायचं आहे। याला कापून घ्यायचे आहे। हे असे तुकडे करून आपण याला तळून घेणार आहोत। प्रत्येकाचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी सगळे जे वडे होते ते सगळे कापून घेतलेले आहेत। आता याला आपण तळून घेऊया। एकीकडे मी डाळ शिजायला ठेवली होती सांबार करण्यासाठी। याच्यामध्ये मी टोमॅटो, हळद आणि कांदा शिजवून घेतला होता। हे याच्यामध्ये मी चिंच भिजू घातलेली आहे। आपल्याला सांबार थोडंसं आंबट या पद्धतीने करायचं आहे म्हणून। आता आपण याला फोडणी देऊन घेऊया। आपण आता सांबार बनवायला घेऊया। इथे एक मी भांडं ठेवलेलं आहे तापायला, त्यामध्ये मी तेल